भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। राज्यभरात माझं कुंकू माझा देश अभियान राबवत आंदोलन। सामना न पाहण्याचंही ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन। मॅच खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघावर जय शहांचा दबाव। संजय राऊत यांचा आरोप। भारतीय संघाला सुद्धा पाकसोबत मॅच खेळायची नाही, राऊतांचा दावा। भारत पाकिस्तान सामन्यावर 1.5 लाख कोटींचा सट्टा। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। तर संजय राऊतांनी कितीचा सट्टा लावला हे बघावं लागेल, नवनाथ बन यांचं उत्तर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशकात 1 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर। शिबिरामध्ये दाखवलं मतचोरीचं प्रात्यक्षिक, तर आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं देवा तूच सांगणे उत्तर। देवा तूच सांग म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। लाडकी बकीड, शेतकरी कर्जमाफी, नोकरीवरनं केले प्रश्न। आम्ही काढलेला GR ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा नाही। एकही नकली व्यक्ती ओबीसीत समाविष्ट होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। ठाकरे सरकारनं घालवलेलं ओबीसींचं आरक्षण आम्हीच परत आणलं। वडेट्टीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, विरोधकांना फक्त राजकारण करायचंय, मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र। शरद पवार कशासाठी प्रसिद्ध आहेत हे सर्वांना माहिती आहे। पवार साहेबांनी एक्स म्हटलं की आपण वाय समजायचं, फडणवीसांचं मिश्कील वक्तव्य। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका। आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आव्हाडांनी केलं स्पष्ट। महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं फुटीर लोकांनी तर केलंच, पण निवडणूक आयुक्तांनीही केलं। ज्या बाळाला आमच्या आईने जन्म दिला त्याला दुसऱ्याच्या मांडीवर देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला, जितेंद्र आव्हाड यांचं टीकास्त्र। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं स्वागत। देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार। बापूसाहेब भेगडेंचा भाजप प्रवेश निश्चित। उद्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार पक्षप्रवेश। पूजा खेडकरच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर। नवी मुंबईतनं अपहरण झालेला एक व्यक्ती खेडकर यांच्या घरी सापडला। खेडकर कुटुंबियांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोजावं लागणार अतिरिक्त शुल्क। भाविकांना अतिरिक्त शुल्क भरून घ्यावं लागणार दर्शन। ऐन नवरात्र उत्सवामध्ये दरवाढ केल्यानं भाविकांचा संताप। आयुष कोमकर हत्या प्रकरणी आणखी 4 जण ताब्यात। गुन्हे शाखेने शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना गुजरातमधून घेतलं ताब्यात। साताऱ्यात पार पडणार 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन। पानिपतकार विश्वास पाटलांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान। नाशिकच्या नांदगाव मालेगाव मार्गावर भीषण अपघात। नाग्यासाक्याजवळील वळणावरती मिनी बस उलटली। 35 प्रवासी जखमी, 4 जणांची प्रकृती गंभीर। नेपाळमधल्या अशांततेमुळे रक्सोल सीमेवर सुरक्षा वाढवली। भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक। केवळ वैद्यकीय आणि तातडीच्या कामासाठीच लोकांना प्रवेश। जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जास्मिन लंबोरियलला सुवर्ण पदक। 57 किलो वजनी गटात जास्मिनची सुवर्ण कामगिरी। अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं पहिलं सुवर्ण पदक। आसाममध्ये 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। आसामच्या सोनितपूर जिल्ह्यापासून
16 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र.